नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील आमदार बच्चू कडू यांनी आपल्या नियमित कर्ज शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची मोठ्या मागण्या ज्या आहेत त्या केल्या आहेत, जेणेकरून आपल्या नियमित कर्ज शेतकरी बांधवांवर झालेला जो काही अन्याय आहे तो अन्याय दूर होऊन आपल्या नियमित कर्ज शेतकरी बांधवांना जो आहे तो न्याय मिळणार आहे. आणि त्यासोबतच आपल्या नियमित कर्ज शेतकरी बांधवांना दरवर्षी कर्ज परतफेड करतात आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही, परंतु त्यांना दरवर्षी 25,000 रुपये प्रोत्साहन आणि आता ही जी काही कर्जमाफी आहे ज्यामध्ये 50 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे, तर त्याऐवजी आपल्या शेतकरी बांधवांना 50 ऐवजी 1,00,000 रुपये एवढं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. आणि ती माहिती आपण आता पुढे पाहणार आहोत, परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र ताबडतोब आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. प्रोत्साहन निधी, आता प्रोत्साहन निधीमध्ये काय गडबड झाली का 50,000 तर दिले ते कमीच आहे. आमची मागणी 1,00,000चीच आहे, त्याच्यासाठी आम्ही भांडणारच आहोत. पण त्याच्यासोबत त्यांनी अट काय घातली का सतत 2 वर्ष जर कर्ज फेडलं असेल तर मग आम्ही तुम्हाला प्रोत्साहन निधी देऊ. म्हणजे पुन्हा मेघ घालून घेतली. आता सतत 2 वर्ष फेडल्यावर जर प्रोत्साहन निधी देत असाल तर अर्धे शेतकरी पुन्हा बिचारे त्याच्यापासून त्या प्रोत्साहन योजनेपासून दूर जाणार आहे. म्हणून कुठल्याही अट प्रोत्साहन निधीमध्ये ठेवणे, जो जर आता जर आज जर तो नील आहे, आज जो तो रेग्युलर कर्जदार आहे त्याला ते प्रोत्साहन निधी भेटला पाहिजे. तो 50,000 नाही तर तो 1,00,000 भेटला पाहिजे. कारण कर्ज भरणाऱ्याच्याच मुळावर जर येत असेल, तो प्रामाणिकपणे कर्ज भरत असेल, इकून तिकून गहाण आणून लोकांचं उसने आणून जर तो कर्ज परतफेड करत असेल तर त्याच्यासोबत वाईट होता कामा नये. मी तर समोर जाऊन पलीकडे मागणी करतो आहे का आता तर 1,00,000 रुपये तुम्ही द्याच, पण दरवर्षी जेथपर्यंत आम्हाला हमीभाव भेटत नाही, आमच्या शेतीमालाला जेथपर्यंत हमीभाव भेटत नाही, हमीभावात पूर्ण खरेदी होत नाही, तोपर्यंत जो रेग्युलर कर्जदार आहे त्याला 50,000 दरवर्षी त्याला आम्ही पाहतो योजना दिली पाहिजे. 15 ते 20 ते 25,000 पर्यंत आपण त्याला दिलं पाहिजे. जशी आपण व्याज माफी देतो त्याला मुद्दलमध्ये सुद्धा सरकारनं भूमिका घेतली पाहिजे, ते सुद्धा आम्ही मागणी करतो आहे. नंतर आपण पाहतो का पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनेक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत. एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात